ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। तामिळनाडूतल्या सत्ता स्थापनेसंदर्भात आत्ताची एक मोठी अपडेट हाती येतेय। टीव्हीकेचे अध्यक्ष विजय राज्यपालांच्या भेटीसाठी रवाना झालेत। सकाळी 11 वाजता विजय तामिळनाडूच्या राज्यपालांची भेट घेण्याची शक्यता आहे। कालही ही भेट झालेली होती आणि आज शपथविधी होईल अशा शक्यता दिसत होत्या, पण सध्या बहुमताच्या आकड्याची जुळवाजुळव करण्यामध्ये टीव्हीकेचा आणि विजय यांचा कस लागताना आपण पाहतोय आणि याच पार्श्वभूमीवर टीव्हीकेचे अध्यक्ष विजय राज्यपालांच्या भेटीस रवाना झालेले आहेत। सकाळी 11 वाजता तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची विजय भेट घेतील। आता या भेटी दरम्यान नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकीकडे एआयडीएमकेच्या काही आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा द्यावा अशी भूमिका घेतली आहे। त्या पार्श्वभूमीवर 27 आमदार यांना पुद्दुचेरीला नेण्यात आलेला आहे, तर दुसरीकडे काँग्रेसने देखील टीव्हीकेला सशर्त पाठिंबा देण्यास तयारी दर्शवलेली आहे। त्यामुळे तमिळनाडूमध्ये कोणत्या पक्षासोबत जात टीव्हीके सरकार स्थापन करणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि या सगळ्या घडामोडींकडे राज्याचं लक्ष लागलंय। तर या घडीची अपडेट अशी आहे की टीव्हीकेचे अध्यक्ष विजय हे राज्यपालांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। 108 जागांवरती टीव्हीकेला तमिळनाडूमध्ये विजय मिळालेला आहे आणि मॅजिक फिगर आहे 118ची। त्यामुळे 10 जागांसाठी ही जुळवाजुळव करावी लागतेय। विजय थलपती राज्यपालांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। एक अभूतपूर्व यश टीव्हीकेला तामिळनाडूमध्ये मिळालं। 2 वर्षांपूर्वी टीव्हीकेची स्थापना झाली आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये टीव्हीके हा तामिळनाडूतला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर आला। पुन्हा एकदा एका अभिनेत्यावरती तमिळनाडूच्या जनतेने विश्वास दाखवला आणि तमिळनाडूच्या राजकारणातली ही काहीशी परंपराच आपल्याला म्हणावी लागेल की अभिनेत्यांना, कला क्षेत्रातल्या लोकांना तमिळनाडूच्या जनतेने अनेकदा सत्तेचा सोपान चढण्यासाठी मदत केलेली आहे। द्रविडियन राजकारणाचा मोठा पगडा तमिळनाडूवरती आहे, पण यावेळी तमिळनाडूच्या जनतेने द्रविडियन राजकारणाला काहीसं बाजूला ठेवत एक वेगळ्या विचारांचा, नव्या चेहऱ्याचा पक्ष असलेल्या टीव्हीकेला पसंती दिलेली आहे। पण तरी सुद्धा बहुमताचा आकडा गाठण्यामध्ये टीव्हीकेला बरीच चढाओढ करावी लागतेय। सोमेश कोलगे आपल्याला अधिक अपडेट देतील। सोमेश, कालही राज्यपालांसोबत भेट झालेली होती, आताही विजय राज्यपालांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। या भेटीमागचं काय कारण आहे, काय घडामोडी घडतायत? आता विजय आणि राज्यपाल अर्लेकर यांना आपापसात सातत्याने चर्चा करावी लागेल, कारण राज्यपालांची भूमिका अशी अपेक्षित आहे की त्यांनी कोणत्याही परिस्थितीत शक्यतो सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करायचे असतात। हंग असेंब्ली सारखी परिस्थिती निर्माण व्हावी किंवा कोणतंच सरकार अस्तित्वात येत नाहीये यासाठी राज्यपालांनी प्रयत्न न करता राज्यपालांनी शक्यतो कोणतं तरी सरकार अस्तित्वात यावं, त्यांनी प्रत्यक्षात सभागृहामध्ये ते बहुमत राखू शकतील की नाही राखू शकणार हा पुढचा मुद्दा आहे, परंतु सरकार स्थापन व्हावं यासाठी प्रयत्नशील राहायचं असतं। राष्ट्रपती राजवट लावणं हा शेवटचा पर्याय असतो आणि त्यामुळे आता राज्यपाल हे कदाचित विजय सोबत पुन्हा चर्चा करतील की सर्वसाधारणपणे त्यांना आता किती जणांचं त्यांच्याकडे पाठिंब्याचं पत्र आहे। काँग्रेस, कारण काँग्रेस आणि टीव्हीके दोघांचे मिळूनही बहुमताचा आकडा पूर्ण होत नाहीये, त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये त्यांना विचारतील की तुम्ही सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून पहिल्यांदा शपथविधी घेणार का, शपथ घेणार का आणि मग बहुमत सिद्ध करणार का, की त्यानंतर पुन्हा तुम्हाला असं वाटतंय की अजून कोणाची तरी पाठिंब्याची आवश्यकता आहे तर पाठिंबा घेऊन मग तुम्ही एकत्रित पत्र देणार का, असे जे त्याचे वेगवेगळे ऑप्शन्स असतील त्याविषयी आता चर्चा होईल आणि त्या चर्चेनंतर अंतिमता ठरेल की राज्यपाल हे अधिकृत निमंत्रण विजय याला कधी देत आहेत सरकार स्थापनेत। सोमेश, काल जी भेट झाली होती त्यामध्ये राज्यपालांनी बहुमतासाठी आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र घेऊन या असं सांगितलेलं होतं, सूत्रांकडून ही माहिती मिळालेली होती। असं काही पत्र आज राज्यपालांना या भेटीमध्ये दिलं जाणार आहे का, त्या संदर्भात काय अपडेट्स आहेत? निश्चितच राज्यपालांनी काल 2 गोष्टी असं आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळाली। एक म्हणजे पूर्ण बहुमताच्या अनुषंगाने चाचपणी राज्यपाल करतायत। दुसरं असंही कळलं की राज्यपालांनी एक्झिस्टिंग सिच्युएशन वरती सध्या जी परिस्थिती आहे त्यावर लीगल ओपिनियन मागवलंय। आता राज्यपालांचं लीगल ओपिनियन म्हणजे अटॉर्नी जनरल किंवा सॉलिसिटर जनरल जे असतात देशाचे त्यांच्या वतीने ते दिलं जातं, तर ते लीगल ओपिनियन घेऊन राज्यपालही एक आधार तयार करतील, सगळे कायदेशीर पूर्वपीठिका तयार करतील, फाउंडेशन तयार करतील की कोणत्या आधारावरती आपल्याला विजय किंवा ज्यांना कोणालाही त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी बोलवायचं असेल तर त्यांना कशाच्या आधारावर सरकार स्थापन करायला बोलवलं त्याचेही एक फाउंडेशन त्यांना तयार करावं लागेल आणि त्यासाठी म्हणून लीगल ओपिनियन मागवलं गेल्याचं कळतंय। त्यामुळे आताच्या परिस्थितीमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून
विजय यांना नॅचरली नैसर्गिकरित्या बोलवलं गेलं पाहिजे अशी स्थिती आहे आणि त्यांनीच दावा सुद्धा केलेला आहे. अन्य कोणी दावाही केलेला नाही सरकार स्थापन करण्यात. ठीक आहे सोमेश, अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. राज्यातून बातमी आहे. मंत्री अतुल सावेंनी माजी ओएसडी